सर्व पत्रकार मंडळींना नमस्कार. पहिल्यांदा मी रवी भवनला ही पत्र परिषद घेत आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे नेहमीप्रमाणे नागपूर शहरात पत्रकार भवन धंतोली ही सर्वांसाठी मोकळं होतं. आज विषय विचारला पत्र परिषदेचा काय आहे. पत्रकार परिषद जी आहे ती पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या माहिती संबंधी द्यायची आहे. म्हणून उपाध्यक्ष प्रभाकरराव दुपारे त्यांनी मनाई केली पत्रकार भवनात पत्र परिषद घेण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी ही पत्र परिषद आयोजित केली गेली. भारताच्या एका स्वातंत्र्याच्या काळामध्ये जेव्हा पत्रकार भवन हे सर्वांसाठी ओपन आहे, मोकळं आहे, परंतु हे नाकारणं हा एक संविधानाचा अपमान आहे, एक ज्येष्ठ नागरिकाचा अपमान आहे आणि कायद्यानुसार सुद्धा ते योग्य नाही. म्हणून मी त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो आणि पुढे काय कारवाई करता येईल ती कारवाई सुद्धा मी सुरू करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजचा विषय जो आहे महत्त्वाचा, सिव्हिल लाईन नागपूरमध्ये स्वाती बंगला आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सभा आपल्या सर्वांना माहीत आहे. इतरांसाठी मी सांगतो 2016 मध्ये टिळक पत्रकार भवन ट्रस्ट नोंदणी क्रमांक आणि पत्ता आहे टिळक पत्रकार भवन नागपूर. या लेटर हेडवर अध्यक्ष म्हणून प्रदीप मैत्रे यांची सही आहे आणि स्वाती बंगला हा मागितला आहे. सुरुवात या प्रकरणाची इथून आहे. 14/12/16 हा अर्ज केला आहे, आम्हाला स्वाती बंगला पाहिजे. लगेच 16 तारखेनंतर त्याच 16 तारखेत विशेष त्याच 16 तारखेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव त्याच 16 तारखेत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागांना आदेशही करतात आणि लगेच 16 तारखेचा झाला. 17 तारखेला त्यांचं ॲग्रीमेंट होते. महत्त्वाचं म्हणजे आता 15 गेला गॅप, 15ला त्यांनी पाठवलं पुढे. 16ला त्यांचं मुख्य अभियंताला आदेशही होते आणि लगेच 17 तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यांचं लीज ॲग्रीमेंट होते. 16 मध्ये 17/12/16ला लीज ॲग्रीमेंट झालं. या दिवशी पत्रकार क्लब ऑफ नागपूर नावाची कोणतीही संस्था किंवा कंपनी अस्तित्वातच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे. त्यामुळे या प्रकरणाची जी आम्ही जो ऑब्जेक्शन घेतला आहे, जो आम्ही आरोप केला आहे की स्वाती बंगलाची जमीन निवड स्वाती बंगला नाही, 3744.40 चौरस मीटर जागा जमीन हडपण्याचा प्रयत्न नाही झाला, पूर्ण हडपली आहे आजच्या तारखेत. आणि म्हणून आज मी आपल्यासमोर इतरांच्या सहकार्याने हे प्रकरण हडपण्याचं कसं आपल्याला पुढे नेता येईल म्हणून मी आपल्यापर्यंत पत्र परिषदे घेत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जागा दिली अस्तित्वात नसलेल्या कंपनीला. यांनी कागद बनवले. कागद बनवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली. मंत्रिमंडळात बैठक झाल्यानंतर नागपूरचे विभागीय आयुक्त कार्यालय त्यावेळेचं 16चं त्यांनी आपल्या निर्णयात दिलं, आपल्या अहवालात दिलं, पत्रकार क्लब ऑफ नागपूर ही धर्मादाय संस्था नाही, ही एक कंपनी आहे. आणि म्हणून ज्या 39-40 कलम आहे की ज्यांना कमी दरात जमीन दिल्या जाते, त्यामध्ये पत्रकार क्लब ऑफ नागपूर ही कंपनी बसत नाही, म्हणून देता येणार नाही. तरीही या सर्व महाशयांनी हे सर्व घडवून आणलं.
आणि आजच्या तारखेत परिस्थिती ही आहे, पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागापासून 5 वर्षासाठी त्यांनी सरकारी जे काही दर असतील त्यानं भाड्याने घेतली होती ती जमीन. लगेच 16ला झालं ॲग्रीमेंट. 2017 पासून त्यांनी सुरुवात काय केली, ₹1 लीजवर 99 वर्षासाठी मागणी केली. कोणी? पत्रकार क्लबने. त्यावेळीही ती संस्था कंपनी रजिस्टर नाही, तरीही प्रशासनानं इथल्या अधिकाऱ्यांनी ते प्रकरण पुढे नेत 99 वर्षाच्या ऐवजी 30 वर्षावर आणलं आणि शेवटी ₹1 लीजवर ती जमीन दिल्या गेली. आज प्रश्न हा आहे, ₹1 लीजवर दिलेली जमीन, अवैध हडपलेली जमीन, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी ₹1 लीजनं दिली. लगेच यांचं प्रपोजल जाते, पत्रकारांना कमाई पाहिजे, नफा पाहिजे, अमुक पाहिजे म्हणून प्रपोजल तयार केले जाते आणि नागपूरचे जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर हे त्याला हिरवी झेंडी देतात आणि प्रकरण पुढे पाठवतात. पुढे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी मोठा प्लॅन त्यांचा तयार होतो. मग एवढ्यावर थांबले नाही, ₹1 लीजवर घेतली. नंतर इथे पत्रकारांसाठी आणखी काही सोयी करायच्या आहेत, त्यांच्या कुटुंबासाठी आम्हाला काही करायचं आहे असं कारण सांगून भव्य इमारत बांधण्याचं त्यांनी त्या ठिकाणी प्रपोजल दिलं. तेही मंजूर झालं आणि शेवटी 2026 मध्ये, मी यासाठी सांगतो, सुरुवातीपासूनच हा अवैध व्यवहार झालेला आहे. तरीही पुढचा आणखी व्यवहार अवैध कोणता? जेव्हा ही सार्वजनिक संस्था आहे, मालक नाही, तेव्हा डेव्हलपच तुम्हाला करायचं आहे, पुनर्विकासच करायचा आहे, तर नियमाप्रमाणे टेंडर द्यावं लागते, जाहिरात द्यावं लागते, त्यावर ऑप्शन मागवावं लागतं डेव्हलपरचे, विकासकांचे, पण त्यानंतर दिले जाते. परंतु तेही इथे केलं गेलं नाही. सरळ जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं, कोणाशी झालं? SVK इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 2026 मध्ये, आणि त्याचे पार्टनर काय म्हणतात, मालक म्हणतात त्या कंपनीचे कुकरेजा अँड कंपनी आहे. विशेष म्हणजेच ही बिल्डर, प्रशासकीय अधिकारी आणि हे 9 संचालक, मी त्यांना अध्यक्ष म्हणून म्हणत नाही कारण प्रोव्हिजनच नाहीये. आणि विशेष त्यांनी पुन्हा डायरेक्टर आहेत, संचालक आहेत, लेटर छापलं, पत्रकार क्लब ऑफ नागपूर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, हा सुद्धा एक गुन्हा आहे. अस्तित्वात नसलेले, शासकीय मान्यता नसलेले पद प्रिंट करणे आणि ते वापरणे, हा सुद्धा त्यांनी गुन्हा केला आहे. आणि या म्हणून कालपर्यंत आम्हाला हे सर्व कागदपत्र काढायला वेळ लागला, परंतु कालच संपूर्ण कागदपत्राची आम्ही पूर्ण बांधणी केली, अभ्यास केला आणि आजच सीताबर्डी पोलीस स्टेशनला या 9 लोकांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. नाव काय? ते 9 लोक आहेत: प्रदीप मैत्रे, संजय तिवारी, जोसेफ राव, राहुल पांडे, सरिता कौशिक, रामू भागवत, ब्रह्माशंकर त्रिपाठी, शिरीष बोरकर, नितीन तोटेवार हे आहेत आमच्या दृष्टीनं आरोपी गुन्हेगार. आणि म्हणून आम्ही आज विनंती केली. आज ड्युटी ऑफिसर होते, PI नव्हते, पण त्यांनी सांगितलं, त्यांना समजून सांगितले की असं असं झालं म्हणून. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही याची चौकशी करतो. आणि आम्ही आमच्या या तक्रारीतही म्हटलं आहे की याची सर्वांगीण सर्व बाजूने चौकशी करा आणि सत्य काय हे जनतेसमोर आणा. आपण आम्हाला मदत करा पुढच्या कार्यक्रमासाठी, पुढच्या आंदोलनासाठी, अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. साहेब, तुम्ही कंस्ट्रक्शन कंपनीचं नाव घेतलं SVK. सांगा ना, काय नेमकं, काय किती माळ्याची इमारत बांधणार आहे, कोण त्याचे डायरेक्टर आहेत आणि किती कोटींचा तो प्रकल्प राहणार आहे, किती माळ्यांची इमारत आहे? फक्त लीज ॲग्रीमेंट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आला आहे. किती वर्षाचा आहे ते लीज डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट? रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तर वर्षाचा प्रश्नच येत नाही. नाही, ते कंस्ट्रक्शनच्या संदर्भात बोललात ना? हो, कन्स्ट्रक्शनच्या आहे. काय त्याच्यामध्ये नमूद आहे?
पत्रकार क्लब ऑफ नागपूरची जी बिल्डिंग आहे त्यांनी प्लॅन काहीतरी बनवला असेल ना आता. आणि आता 26 मध्ये ते अग्रीमेंट झालं रिडेव्हलपमेंट. आता ते नकाशा तयार करतील, नगररचना विभागाला पाठवतील, एका दिवसात मंजूर करून घेतील, मंजूर झाल्याबरोबर बांधकाम दाखवतील आणि जे कोणी विकत घेणारे आहेत त्यांची अग्रीमेंटही होतील, ऍडव्हान्सही घेतील. मुनसाहेब, माझा प्रश्न आहे, बाजूलाच एक एअर इंडियाचं तुम्ही त्या पण जमिनीविषयी एक आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्याचे कागदपत्र बाहेर आणलेले आहे. हो. ते कुकरेजांनी बांधलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही प्रेस क्लबला जी जमीन आपण प्रेस क्लब साठी दिली, ते बिल्डर आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये खूप आधीच होतं की आधी प्रेस क्लबला द्यायची, नंतर आयडियाने पुन्हा बिल्डरकडेही द्यायची, आणि ट्विन टॉवर जसं बांधलं दिल्लीचं, तसं ट्विन टॉवर बांधण्याचा मानस होता का डेव्हलपरचा आणि याचा? आता त्याचं काय होतं मी काय सांगू शकतो, परंतु उपलब्ध कागदपत्रानुसार तुम्हाला आणखी मी सांगतो. या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये आपण प्रश्न विचारला, बरं झालं. या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये 55% कुकरेजाचा भाग राहील, हिस्सा राहील, आणि फक्त 45% प्रेस क्लबचा राहील. म्हणजे खरा मालक कोण होणार आहे त्या जागेचा हे आपण विचार करू शकतो. ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे. हे व्यावसायिकासाठीच हा प्लॅन केलेला असं वाटतं. व्यावसायिक नाही का? कोणत्या पत्रकारासाठी काय व्यवस्था होती ते सांगा बरं. ज्या नावाने त्यांनी पत्रकार क्लब ऑफ नागपूरची एस्टॅब्लिशमेंटची स्थापना केली, किती पत्रकारांना कोणत्या सुविधा दिल्या? सुविधा दिली, एक परमिट रूम काढलाय तिथं दारू पिण्यासाठी पत्रकारांना. 5 वर्षापूर्वी मी नाव छापले होते, कोण कोणाच्या नावानं दारू तिथे येते. 4-5 पत्रकार लेडीजही होत्या, माझ्याजवळ पुरावे होते, मी छापले होते, त्यावेळेस नाव छापले होते. मला आले होते फॉर्म त्यांचे, कसं छापलं म्हटलं, माझ्यावर इज्जत दावा करा. एकही करू शकला नाही. मी बिना पुराव्याला कोणतीच गोष्ट बोलत नाही, आणि म्हणून जोपर्यंत पुरावे नाही, मी आताच बोललो, माझ्याजवळ जोपर्यंत पुरावे येत नाही तोपर्यंत मी करत नाही. कालपर्यंत सर्व पुरावे जमा झाले आणि म्हणून आधी मी तक्रार टाकली. मुनसाहेब, तो स्वाती बंगला आहे, शासकीय बंगला होता काय? हेरिटेज मध्ये येते का तो बंगला? हेरिटेज मध्ये येत नाही, परंतु तो बंगला जसं या सिव्हिल लाईन मध्ये PWDची जितकीही प्रॉपर्टी आहे ती ब्रिटिश कालीन तयार झालेली आहे, आणि ती निस्तनाभूत करून तिथे एक भव्य कुकरेजासाठी व्यवस्था करून, आणि सांगितलं मी तुम्हाला आता की 45% पत्रकार क्लब आणि 55% कुकरेजा. म्हणून आमचं म्हणणं आहे, या नवही लोकांनी सुरुवातीपासूनच म्हटलं मी धोकाधडी कशी केली. या नावाची कंपनीच नाही, त्या नावाने या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली कोणत्या अधिकाऱ्यानं, आणि म्हणून ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागे एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती एअर इंडियाच्या बाबतीत. एका यूट्यूब चॅनल ती जे व्हायरलही केली होती, आज व्हायरल झाली आणि उद्याच ती डिलीटही झाली. काय वाटतं? उद्या डिलीटही झाली. मी स्पष्ट आरोप नाही, जे आहे ते मी आरोप मला जमतच नाही. म्हणजे खोटं काहीतरी बोलायचा आरोप त्याला म्हणतो आपण. मी सत्य सांगतो, 100% बोलतो विश्वासानं, कारण आरोप हे सिद्ध करावं लागतात. म्हणून मी आजपासून म्हणतो, जो मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नसतो. म्हणून म्हटलं मी, कृपा करून आपण त्या रांगेत न बसता आम्हाला सहकार्य कराल ही विनंती करतो. मुनसाहेब, हे नियमाप्रमाणे असं करता येते का? नियमाप्रमाणे करता येते काय? नियमाप्रमाणे असं करता येते का? त्या व्यवसायकासोबत 45-55% तिथंच तुटला पहिल्यांदा. PWDने अग्रीमेंट केलं 17/12/16 की पत्रकार क्लब ऑफ नागपूर, त्यावेळी रजिस्टरच काय ना हो. 17/12 अग्रीमेंट जे मी सांगितलं ना, यावेळी पत्रकार क्लब ऑफ नागपूर हे जिवंतच नाही. कोणाला नाव दिलं, कसं नाव दिलं तुम्ही? पत्रकार क्लब ऑफ नागपूर. सुरुवात इथूनच आहे. नियमाचा पुढचा नियमच नाही करण्याची गरज आहे. पहिल्यांदाच ही धोकाधडी केली आहे त्यांनी.
ज्या प्रकारे तुम्ही सांगताय तर ती ही जी जमीन आहे जी लीजवर देण्यात आली हे तर ऑलरेडी मग शासनाच्या ताब्यात आहे, मग शासनाने याच्यावर काय बघितलं नाही? तेच तर म्हणतो, शासन आमच्या जवळ आहे ना, कुकरीच्या खिशात बसलं आहे ना शासन. म्हणून तुम्हाला का सांगावं लागून राहिलं हे? नाही माझी तर स्वतःची प्रॉपर्टी नाही आहे स्वाती बंगला, माझं तर काही नुकसान नाही आहे. गुणसाहेब, कुकरेजात शासन आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अर्थात प्रश्नच नाही. जेव्हा तिथे जागाच त्या नावाने दिल्या गेली की जी अस्तित्वातच कंपनी नाही, आणि त्यानंतरही, म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं की प्रोसिजर जेव्हा तुम्हाला असं कोणतेही रिडेव्हलपमेंट करायचं असते, प्रायव्हेट रिडेव्हलपमेंट जरी असेल तरी त्याचाही नियम आहे. त्यांची सोसायटी तयार करणे, सोसायटीनी ती रजिस्टर करणे रजिस्टर ऑफिसमध्ये, आणि त्यानंतर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर ती सोसायटी सुद्धा आपल्या मर्जीनं देऊ शकत नाही. त्यांना जाहिरात देऊन 2, 3, 4, 5 ऑप्शन मागावं लागतात. इथे तर काहीच नाही झालं. एका दिवसात कागद तयार झाले फक्त. म्हणून साहेब, आता प्रमुख मागणी तुमची काय आहे की प्रेस क्लब कडून ती जागा काढून घ्यावी की त्यांच्यावरती काढून घ्यावीचा विषयच नाही, जमिनीचा विषयच नाही. यांनी धोकाधडी केली आहे शासनाशी, जनतेशी, म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जर समजा असं झालं नाही तर मग तुमचं पुढचं काय पाऊल राहील? नाही तर आता आम्ही आहो ना, मग ठरवून पुढे काय करायचं. मी तुमच्या संमतीनं पुढे जाईल. माझा तोच प्रश्न आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही गेले, PI नव्हते, तुमच्या या तक्रारीची दखल घेतली जाईल असं तुम्हाला वाटतं का? आता ते मी नाही आज सांगू शकत पुढे काय होते, पण शेवटपर्यंत लढण्याची मी तयारी ठेवी. मॅनेज होणार नाही ते आज मी जाणून बुजून सांगतो तुम्हाला. म्हणजे या संदर्भात तुम्ही कोर्टात याचिका वगैरे दाखल करणार आहे का, हे सांगा ना स्पष्ट. कोर्ट माहित आहे ना मला काय आहे. शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची, कोर्टाला घाबरता तुम्ही? लहानच्या पुराले समजते. कोर्ट म्हणते तुम्हाला पण दंड ठोठावला होता? नाही, आम्ही जनतेत जाऊ. म्हणून साहेब, ते SVK जे बोलला तुम्ही, तर त्याचं ॲग्रीमेंट केवळ पर्सेंटेज नुसारच झाला की पुढे त्यामध्ये काय आणखी अंतर्भाव आहेत? नाही, SVK जागा. हो, नाही, अंतर्भाव काय आहे म्हणजे काय सांगितलं का? किती कोटींचा प्रोजेक्ट राहणार, किती माडींची इमारत राहणार? तुम्ही तुमच्या तज्ञाकडनं हे सगळं तुम्ही वाचून घेतलंय का? आणि हे विषय सांगतो नाही, काय आहे नेमकं त्याच्यामध्ये काय? घेऊन टाका तुम्ही. नाही, नेमकं तुम्ही वाचलं तर नेमकं काय? फक्त तेवढंच ॲग्रीमेंट? तेवढंच वाचलं जेवढं आमच्या कामाचं आहे. जेवूच शकत नाही म्हटलं मी पहिल्यांदा. ॲग्रीमेंटच इलिगल आहे. जागा जेव्हा इलिगल आहे, पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की त्या नावाची कंपनी जिथं नाही त्या नावानं ॲग्रीमेंट झालं कसं? 5 वर्षासाठी दिलं, 5 वर्षाचे पैसे किरायाने दिले होते का त्यांनी? त्याचे आपले पैसे ते सुद्धा कोणते रेकॉर्ड मध्ये नाही आहे. 16ला दिलं, 17 पासून 1 रुपया लीजवर 99 वर्षासाठी द्या. प्रदीप माहितीच्या घरचीत किती समजला तो. आणि मला वाटते त्या एरियामध्ये मुख्यमंत्री आहेत ना, आणि त्यांच्या साथे मला वाटते ते उद्घाटनही झालं होतं. आणि म्हणून एका दिवसात हे लीगल करण्याचा प्रयत्न झाला. पण तो प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हाणून पाडू, ते मला म्हणायचं. तुम्ही पत्रकारांचं नाव घेतलं, याच्यामध्ये असं वाटतंय का की स्मार्ट हा भ्रष्टाचार आहे, ज्याच्यामध्ये मोठे पॉलिटिकल लीडर सुद्धा असू शकतात, असं तुम्हाला वाटतंय? कोणाच्या भरोशावर होते? अथॉरिटी कोण राहते? सही करणारा कोण राहते? आम्ही तर नाही करू शकत ना. PWDचे कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर, त्यानं केला आहे तो पहिला ॲग्रीमेंट. पहिल्यांदा हे 2 बदमाश आहे, प्रदीप मैत्रे आणि संजय इंदुरकर. त्यांनी नसतं केलं तर हे प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. पत्रकार संघालाही जागा दिलेली आहे, क्लबशी आता ॲग्रीमेंट होत आहे, म्हणजे मुळामध्ये संघाला दिली आहे, क्लबने त्यांचा ॲग्रीमेंट आहे. तुम्हाला काय म्हटलं ते बोगस आहे. कुणाची आहे? टिळक पत्रकार भवन नाव द्या म्हटलं. त्यानं काय म्हटलं याच्यात? या नावाने द्या पत्रकार क्लब. पहिल्यांदा जिमखानाच्या नावाने मागितलं होतं त्यानं, मग लिहिलं त्याच्या जिमखाना नाही भेटलं म्हणते आम्हाला. कोण देणार होतं नाव? आपल्याच मर्जीनं. जिमखाना नाव भेटलं नाही म्हणून पत्रकार क्लब द्या. ठीक आहे. अरे पण त्यावेळी ती जिवंत तर पाहिजे संस्था. ती संस्थाच नाही, कंपनीच नाही. संस्था नावच नाही घ्यायचं आहे आपल्याला, कंपनी आहे.
कंपनी ऍक्ट 8(1) गैरलाभकारी संस्था आहे ती, गैरलाभकारी. म्हणून म्हटलं मी किती किती अवैध कामं झाले आहेत आणि कदाचित हे आमच्या लक्षात नसतं आलं. कलेक्टरनी स्वाती बंगला जे लिहिलं होतं त्याच्या अग्रीमेंटमध्ये त्याच्यात बदल करून स्वाती बंगला पाडण्याचे सुद्धा त्यांनी मंजुरी दिली. आणि आता कदाचित आपण बोललो नसतो, आपण भेटलो नसतो, तर कदाचित उद्यापासून बुलडोजर लावून स्वाती बंगला गेलाय असता. मुनसाहेब, जिल्हाधिकारी जे कुमार आशीर्वाद आले त्यांनी पहिली जी पत्रपरिषद घेतली तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मी या शहरामध्ये गडकरी आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशाचं पालन करून त्यांच्या स्वप्नातले सगळे प्रकल्पासाठी आलेलो आहे. कसं आहे, यांच्या आदेश नाही आहे, फक्त सही करण्याचे किंवा आदेश देण्याचे अधिकार आहेत. म्हणून तुम्ही कोणतेही देता आणि कोणतंही काम झालं तसं म्हणून झालं ना, मी तेच तर म्हणतो. म्हणून म्हटलं की मुळात पहिलाच विषय तो आहे की ज्या नावाची कंपनीच नाही त्या नावाने अग्रीमेंट झालं नसतं तर हा पुढचा घोळ निर्माण झाला नसता. म्हणून यांनी या 9 लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा असं मला म्हणायचं आहे. प्रभाकर दुपारे यांनी तुम्हाला कशाला मनाई केली, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स करून पण देऊ शकतात. प्रभाकर दुपारे जे व्यवस्थापक म्हणून बसतात पत्रकार नाही, त्यांना काय म्हटलं मी, मला प्रेस घ्यायचं आहे म्हटलं आज. अरे तुम्ही कशाला या भानगडीत पडले म्हणे, विषय या भानगडीत पत्रकार क्लबच्या भानगडीत कशाला पडले म्हणे. चोखून होते मला म्हणणारा सांगणारा. त्यांना स्वतःला मग आंबेडकरी विचारधारेचे म्हणून घेण्याचा आणि त्या खुर्चीवर बसण्याचा काय अधिकार आहे? कुठे विचारधारा राहिली बाई, कुठे विचारधारा राहिली? नाही मला हे सांगा, त्यांचा माझा काही प्रभाकर दुपारचा माझा काही ज्या संबंध व्यक्तीला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कळत नाही, संविधान कळत नाही, संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त हे सांगण्यासाठी आहे जिथे माल आहे तिथे सर्व विसरतात. मुनसाहेब, तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यापासून तिथं रोख म्हणजे नामंजुरी दिली, या संदर्भात मग तुम्ही काय पुढे नाही काय आता ऍक्शन ते करणार? करणार मी, काढलाय ते सर्व डिटेल्स त्याचे. नोटीस पाठवणार तिथे जे कमर्शियल चालू आहे ना, आपण मी बोललो नव्हतो या गोष्टी. माझा स्वतंत्र अधिकार आहे ना तिथे. भारताचा नागपूरचा मी नागरिक आहोत. आजपर्यंत मी कुठेच पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मला इथे का यावं लागलं म्हणून. तिथले बी कंप्लेंट ठोकणार आहे का मग तुम्ही? आता सुरुवात करणार आहोत आम्ही थोड्या दिवसात. मुनसाहेब, ही जागा PWDची होती, PWDची आहे. हो. तर या संदर्भामध्ये तुम्ही PWDना तक्रार करणार का? माझा तो विशेष नाही आता काय करा म्हणून त्या स्वाती बंगल्याचं. माझा विषय फक्त आज आहे की यांनी धोका केलाय सरकारची, जनतेची, या 9 लोकांनी, म्हणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. नाही, पण PWDला हे प्रकरण कळलं नसेल ना त्यांच्याशी. ते आरोपी आहे त्याच्या. नाही, यांचं जे एग्रीमेंट झालं हे सगळं PWDला कळलंय का? PWDनंच केलं तर कोणाला कळण्याचा विषय आहे? PWDनं संजय इंदुरकरची सही आहे इथं. नाही, SVK आणि पत्रकार क्लब यांचं एग्रीमेंट झालेलं आहे. हा विषय PWDला कळलेला आहे का? त्याचं उत्तर माझ्याकडे राहणार आहे का? तुम्ही तक्रार या संदर्भात त्या सेक्रेटरी किंवा संबंधित मंत्री अधिकाऱ्यांना करणार का? चौकशीतच येणार आहे सर्व. तुम्ही पोलिसांना ही तक्रार केलेली आहे. PWDला हा विषय सांगितला का की तुम्ही ट्रस्टला जागा दिलेली होती, क्लब आणि SVK यांच्याशी आता करार झालेला आहे, हे PWDला माहिती आहे का? PWD मूर्ख अधिकारी बसले तिथे. त्या PWDनं मग काय केलं माहिती आहे का? ₹1 लीजवर जागा देता येत नाही ना. मग काय केलं माहिती आहे का त्यांनी? महसूल विभागाकडे प्रत्यार्पित केली ती जागा आणि मग महसूल विभागानं बनवून दिलं ₹1 लीज. मूळ मालक PWD आहे. मूळ मालक PWD आहे. या संदर्भात या एकंदरीत सर्व प्रकरणामध्ये आरोपी नंबर 1 कोण आहे? मग आरोपी नंबर मी तुम्हाला सांगितलं ना, कोण आहे मास्टर माइंड? आरोपी नंबर 1 पत्रकार क्लबचे 9 आणि त्या 9 लोकांनी ज्याला अधिकार दिले की नाही दिले हे काही माहित नाही. पहिले आरोपी आहेत पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे 9 संचालक, डायरेक्टर आणि त्यांना सहकार्य करणारे. म्हणून मी तक्रारीत म्हटलंय हे 9 आणि इतर ह्या चौकशीत कोण कोण येतात
इतर मध्ये IAS ऑफिसर होते तेव्हा आता कोण रवींद्र म्हणून- ठाकरे, तर चौकशीचा भाग. विपिन इटनकर आहे. म्हणूनच मी म्हटलं की हे 9 प्लस इतर चौकशी करा. सर्व या 5-6 पानाच्या तक्रारीमध्ये नावं मला आता काही आठवणार नाही आणि मग मला ते शोधता येणार नाही त्यावेळी कोण कोण काय काय होतं काल म्हणून. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे ना, जिल्हाधिकारी तेव्हा रवींद्र ठाकरे होते, मग आपले विपिन इटनकर आले. रिटर्न करा. शेवटचे आता परवानगी देणारे मार्च इटनकर महिन्यात आहे. बुलडोजर चालून स्वाती बंगला तोडण्याचेही त्यांनी हे दिले आदेश. मुनसाहेब, माझा एक प्रश्न आहे. या संचालक मंडळा म्हणजे हे डायरेक्टर बॉडी नंतरही या डायरेक्टर बॉडीने एक ठरवलेलं आहे, तितकं सदस्यत्व जे लाखो रुपये घेऊन सदस्यत्व देत आहे आणि इथे मोठे मोठे अधिकारी या प्रेस क्लबचे सदस्य झालेले आहेत. पत्रकार कमी आणि अधिकारी जास्त झालेले आहेत. तर काय वाटते तुम्हाला की यांनी जे हे पैसे गोळा केले तर याचीही चौकशी व्हायला पाहिजे? मी काय म्हटलं मग पहिल्यांदा जागा न्यायाधीश नारे 9 यांचे आणि सदस्य त्या चौकशीत कोण कोण येतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करा हा माझा विषय आहे. कोण्या पत्रकाराला काय केलं पत्रकारांनी आतापर्यंत मला सांगा बरं. त्यांना मेंबरशिप दिली नाही, काय केलं पत्रकारांनी? माझा अधिकार होता का तो म्हणण्याचा? पत्रकारांचा अधिकार होता. नाही, पण कंपनी म्हटलं ना त्यांनी, कंपनी असल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं थेट त्यांनी बोललेले आहे. लिहून दिलं, घेतलं लिहून त्याच्याकडून. आपला अधिकार नव्हता पत्रकार म्हणून. बरोबर. काय केलं मला हे सांगा ना. एवढा मोठा करोडोचा सिव्हिल लाईन मधला बंगला आणि तेवढी जागा तिथे बनवून राहिला आणि आम्ही पत्रकार काय करून राहिलो? हे तर तुमचं काम होतं खरं म्हणजे पत्रकार लोकांचं उठाव करणे. मुनसाहेब, ते लीजचे जे कागद बघितले, जो करार झाला त्याच्यामध्ये लीज मध्ये त्यांनी आता मैत्र साहेबांनी किंवा त्या कंपनीनी करार केलेला आहे की ही जागा सार्वजनिक आहे, सर्वांसाठी ओपन राहील, आम्ही कोणालाही मनाई नाही करणार. मात्र अनेक पत्रकारांना त्यांनी त्या जागेवर येण्यास मनाई केलेली आहे. बोंबललं कोणी? केली कमिटी? कुठं केली तक्रार? कोणी? पत्रकारांनी? कोणी बोललं का? सांगितलं का आम्हाला काही सहकार्य करा म्हणून? जेव्हा कागदोपत्री हा करार आहे की ही सार्वजनिक जागा आहे, आम्ही कोणालाही इथे येण्यापासून अडवू शकणार नाही, अडवणार नाही, तरी पण प्रत्यक्षात त्यांनी ते तसं कृती केली. मी तेच म्हणतो की जर हा उठाव तुमच्याकडून नाही, झाला पाहिजे उठाव होता. झालेला आहे. मुनसाहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, उठाव झालेला आहे. पेपर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातमी आली आणि जे म्हणजे सोशल मीडिया आहे त्यामध्ये सुद्धा बातमी आलेली आहे तुमच्या माहितीसाठी. परंतु त्यांनी भावाभावांमध्ये जे डिजिटल मीडियाचे जे भाऊ आहेत, भावाभावामध्ये झगडे लावलेले आहेत, भांडण लावलेलं आहे. त्यांनी एक कमिटी तयार केली डिजिटलची, त्याला बोगस कमिटी म्हणतात. आता मी काय म्हणतो, उद्या कंपनीला अधिकारच नाही, त्याला काय किंमत आहे मला सांगा बरं. नाही पण त्यांना प्रलोभन दिलं ना की आम्ही तुम्हाला आता त्याला घर देतो काय म्हणून. उपाय आपल्याजवळ? आता सांगा, प्रलोभनाला बळी पडणारा आपला घर काय देण्याचं प्रलोभन दिलं त्यांना. हो दिलं ना. मग त्यासारखं मूर्ख किती म्हणावं? प्रलोभन स्वीकारणारा तुमको हम मेंबर बना देंगे, नाही का? मग आम्ही उठाव तसं नाही दुपारे करत. साहेबांना बसवलंय त्या अधिकार पदावर, त्या खुर्चीवर. तेच म्हटलं. म्हणून मी या भानगडीत नाही पडलो. मला बरेच लोकांनी म्हटलं का आम्हाला येऊ देत नाही, अमुक नाही, दुसरी कमिटी बनली, अमुक पण हा माझा विषयच नाही ना. हा त्यांचा विषय. बरोबर आहे. हा माझा विषयच नाही. चला ठीक आहे. चला ओके, थँक्यू, बाइट धन्यवाद. देऊन द्या ना एकदा हिंदीत. ड्यूटी ऑफिसर का नाम चाहिए होगा तो ले सकते हैं। अर्शद संगीता लालाजी भालेराव, पुलिस उप निरीक्षक। हर्षद अर्शद संगीता, अर्शद हा संगीता लालाजी लालाजी